स्वामी देऊन बघतो आणि घेऊन पण बघतो, लक्षात घ्या. तर तुम्हाला खूप जण ॲटिट्यूडमध्ये दाखवतील की मी आता मंदिरात जायला मला वेळ भेटत नाही, स्वामींकडे नाही जात. तर अशी लोक आहेत ना, तुम्हाला डोळ्यासमोर असे नाश होताना दिसणार. एक लक्षात ठेवा, कधी पण अचानक मध्ये लॉस होणे आणि नंतर मग परत ते लॉस झाल्यावर सगळं घर दार त्यांचं विकून गेल्यानंतर परत ते परत दारात येतात स्वामींच्या आणि तेव्हा बोलतात देवा मला वाचव रे, मी अडकलो. म्हणजे माणूस आता आजकाल एवढ्या ॲटिट्यूडमध्ये आलाय ना की स्वामींना जेव्हा काय नसतं तेव्हा भेट द्यायची आणि सगळं मागून घ्यायचं आणि जेव्हा स्वामी पावले की नंतर मीच केलं, माझं साम्राज्य आहे, मीच पैसा कमवला, मीच सगळं केलंय. मग जेव्हा सगळं जातं त्यावेळी परत तुम्ही स्वामींच्या दारामध्ये भीक मागायला आले ना तर स्वामी लवकर पावणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. स्वामी तुमची अजून परीक्षा घेणार की तुम्ही खरंच तसेच आहात की नाहीत. तर आहे ना, पैसा आला की बदलू नका हो. तुमच्याकडे पैसा थोडासा आला ना की तुम्ही 19-20 सगळ्यांना विसरून जाता, नातेवाईकांना, सगळ्यांना. तुम्ही देवाला पण विसरून जाता. तर स्वामींना भेट देत जावा. जर तुमचं 1 हप्त्याने जमत नाही, 2 हप्त्याने जमत नाही, तर 1 महिन्याने तरी स्वामींच्या गुरुवारमध्ये कुठेतरी मठात जावा आणि आशीर्वाद घ्या रे.